नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्युडे अकॅडमी या आपल्या आवडत्या सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर, समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल, डेंटल टेक्निशियन बघा सर्व पदासाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो, रेगूर बघा ही कापसाची काळी बघा मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, रेगूर मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? तर याचे योग्य उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। रेगूर मृदा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने आग्नेयजन्य बघा या खडकापासून रेगूर मृदा या ठिकाणी तयार होत असते। विषय क्रमांक दुसरा बघा, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी विचारले कोणतं कलम आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मूलभूत कर्तव्य कलम 51A मध्ये विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। विषय क्रमांक तिसरा बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठी नदी पात्राने भारतामध्ये सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रे ब्रह्मपुत्रा बघा नदी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात मोठे बघा पात्र असणारी या ठिकाणी नदी आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक चौथा बघा, भारतामध्ये विचारलाय पहिला 100% साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? भारतामधला पहिला 100% साक्षर जिल्हा म्हणजे एर्नाकुलम जिल्हा विद्यार्थी मित्रांनो, जो की केरळ या राज्यामध्ये आहे। एर्नाकुलम बघा जिल्हा भारतामध्ये 100% या ठिकाणी साक्षर असणारा तो या ठिकाणी जिल्हा आहे। विषय क्रमांक 5 बघा, यमुना पर्यटन या नावाची कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? यमुना पर्यटन या नावाची बघा कादंबरी आहे, तर ती कोणाची कादंबरी आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर यमुना पर्यटन बघा नावाची कादंबरी विद्यार्थी मित्रांनो बाबा पद्मनजी बघा यांची या ठिकाणी कादंबरी आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 6 बघा, महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील कृष्णा बघा नदीचा कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 7 बघा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। नागपूर बघा शहर विद्यार्थी मित्रांनो नाग नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 8 बघा, अंजनेरी बघा या नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करा। अंजनेरी बघा नावाचं शिखर आहे, कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। अंजनेरी बघा नावाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते शिखर आहे। विषय क्रमांक रत्नागिरी हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, रत्नागिरी बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा या ठिकाणी तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक 10 बघा, काय विचारलंय? महाराष्ट्रामध्ये विचारलंय कापूस उत्पादनामध्ये कोणता विभाग? बघा, कापूस उत्पादनामध्ये कोणता विभाग या ठिकाणी अग्रेसर या ठिकाणी विभाग? कापूस उत्पादनामध्ये विदर्भ आणि मराठवाडा विद्यार्थी मित्रांनो हे विभाग कापूस उत्पादनामध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेले विभाग आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER भरती बघा सर्व पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे जो DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता बघा, आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे सिलेबसनुसार टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न आहेत। आता बघा, परीक्षेला कमी वेळ आहे बघा, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल बघा, डेंटल टेक्निशियन असेल बघा, तुमची कोणती बघा या ठिकाणी पोस्ट असू द्या, आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे वेगवेगळे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर बघा यामध्ये पूर्णपणे बघा अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, ठाणे विभाग. बघा ठाणे या ठिकाणी जिल्हा आहे तर तो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे ठाणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ठाणे हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा या ठिकाणी तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे. बघा महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार विचारला विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी किती किमी आहे पूर्व पश्चिम. बघा पूर्व पश्चिम किती तर 800 किमी आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये. एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 परभणी बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उष्ण व कोरडे बघा हे हवामान खालीलपैकी कोणत्या एका बघा प्रदेशाचं हवामान आहे. उष्ण आणि कोरडे बघा हे हवामान कोणत्या ठिकाणी विभागामध्ये प्रामुख्याने हे हवामान आढळते. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता उष्ण आणि कोरडे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पठार ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण विचारले व्याघ्र प्रकल्प किती आहेत. बघा 6 आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, सन 2011ची जनगणना बघा खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती. सन 2011ची बघा जनगणना कितव्या क्रमांकाची जनगणना होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. 15वी जनगणना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 7, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा अरुणाचल प्रदेश राजधानी बघा इटानगर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा, सार्क या संघटनेची स्थापना विचारली मित्रांनो. बघा सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. सार्क संघटना बघा याचं योग्य उत्तर कोणतं असेल बघा सन 1985 बघा या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झाली होती. सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे. बघा नेपाळ काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे. सन 1985 मध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक 3 बघा काय विचारले, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. महाधिवक्ता बघा विद्यार्थी मित्रांनो महाधिवक्ता बघा यांचं कलम बघा कलम 165 मध्ये बघा महाधिवक्ता बघा यांचं कलम आहे. बघा राज्यांचे राज्यपाल बघा हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग बघा सन 1993 विद्यार्थी मित्रांनो बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना सन 1993 या वर्षी करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, GSTची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिले राज्य कोणतं राज्य आहे. GSTची बघा अंमलबजावणी करणारे आसाम बघा हे राज्य देशामध्ये बघा पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPची स्थापना विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती. BJPची स्थापना सन 1980 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो BJPची स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक 7 बघा काय विचारलाय, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये कोणी केलेली आहे. बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी यायले का पहा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये कोणी केली होती तर लाला लजपत राय बघा यांनी स्थापना ही केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते. केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. लोकसभेमध्ये विद्यार्थी सर्वात प्रथम बघा केंद्राचं या ठिकाणी धन विधेयक या ठिकाणी मांडावे लागते. विषय क्रमांक पुढचा बघा, वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. वस्तू व सेवा कर दिन म्हणजेच GST डे कोणत्या दिवशी असतो. 1 जुलै विद्यार्थी मित्रांनो या दिवशी वस्तू व सेवा कर या ठिकाणी दिन असतो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने विचारले आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, पोखरण, जे की राजस्थान या ठिकाणी आहे. भारताने पहिला अणुस्फोट या ठिकाणी केला होता. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य बघा, डॉक्टर होमी भाभा विद्यार्थी मित्र भारताच्या अणुशक्ती आयोगाचे या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो? बघा, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती या ठिकाणी वय हे आवश्यक आहे? राष्ट्रपती व्हायचं असेल तर बघा वयाची कमीत कमी बघा 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत. विषय क्रमांक पुढचा बघा, कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? कॅनडा या देशाची राजधानी विचारली कोणती आहे? बघा, कॅनडाची राजधानी कोणती? ओटावा विद्यार्थी मित्रांनो, कॅनडा या ठिकाणी या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक 16 बघा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? इटली बघा या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 बघा, लिरा इटली या देशाचं चलन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, प्रमोद सावंत बघा खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रमोद सावंत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? बघा, गोवा या राज्याचे या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक शौचालय दिवस विचारलाय कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जागतिक शौचालय दिवस बघा केव्हा असतो तर 19 नोव्हेंबर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक शौचालय दिवस असतो. विषय क्रमांक 20 बघा, भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मणीकरण बघा, जे की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, स्पीड पोस्ट बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, शोभा डे विद्यार्थी मित्रांनो स्पीड पोस्ट या पुस्तकाचे या ठिकाणी लेखिका आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? राज्यांचा आकस्मिक निधी बघा राज्यपालांच्या या ठिकाणी नियंत्रणाखाली असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, स्पायरोगायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? स्पायरोगायरा बघा, स्पायरोगायरा विद्यार्थी हरित शैवाल या प्रकारचे या ठिकाणी हे शैवाल आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर 2.42 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी मुखपत्र होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र बघा हे सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी मुखपत्र होते? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. दीनबंधू बघा हे वर्तमानपत्र या ठिकाणी मुखपत्र होते. विषय क्रमांक पुढचं बघा, गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार हा केला होता? गोपाळ गणेश आगरकरांनी विद्यार्थी मित्रांनो बुद्धी प्रामाण्यवाद बघा या विचारांचा पुरस्कार हा केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, वाचन प्रेरणा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? वाचन प्रेरणा दिवस बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वाचन प्रेरणा दिवस केव्हा असतो तर 15 ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं? बघा माइंड मास्टर बघा माइंड मास्टर बघा नावाचं पुस्तक कोणाचं आहे? बघा विश्वनाथ आनंद यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सध्या भारताचे बघा सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? बघा सध्या विचारले विद्यार्थी मित्रांनो भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? बघा भूषण गवई विद्यार्थी मित्रांनो बघा सध्या भारताचे या ठिकाणी सरन्यायाधीश आहेत. विषय क्रमांक पुढचा, GST विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? GST बघा विधेयकाला मंजुरी देणारे बघा महाराष्ट्र बघा देशामधले 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक बघा, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी बघा सन 1956 मध्ये बघा भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यात आली होती. बघा अप्सरा बघा भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे.
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 आहे ॲडम स्मिथ. बघा या अर्थशास्त्रज्ञाला विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग. बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती? हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग. बघा ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो सन 1970 या वर्षी बघा ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना मांडण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा रोहतांग ही खिंड कोणत्या राज्यामध्ये खिंड आहे? रोहतांग खिंड तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी खिंड आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे? कृष्णा नदी हिंदी महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची बघा स्थापना सन 1994 या वर्षी बघा करण्यात आली होती. विषय क्रमांक बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे आनंदीबाई जोशी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा उमरेड बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? उमरेड बघा उमरेड बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा प्राणहिता ही नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे योग्य उत्तर बघा गोदावरी या नदीची विद्यार्थी मित्रांनो प्राणहिता या ठिकाणी नदी आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? सन 1958 बघा या ठिकाणी या वर्षीचा हा कायदा आहे. विषय क्रमांक राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर बघा विधान परिषद विद्यार्थी मित्रांनो हे राज्य विधिमंडळाचे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? सामुदायिक विकास हा कार्यक्रम बघा सन 1952 विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? बघा राज्य सरकार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद हे बरखास्त करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाची बघा पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे? सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश बघा फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी पहिली या ठिकाणी महिला न्यायाधीश आहे. विषय क्रमांक LPG गॅसमध्ये विचारले मुख्य घटक कोणते असतात? LPG गॅसमध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात? बघा ब्युटेन आणि प्रोपेन विद्यार्थी मित्रांनो LPG गॅसमध्ये या ठिकाणी मुख्य घटक असतात. हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? हेनरी कॅव्हेंडिश बघा या शास्त्रज्ञाने विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन बघा या वायूचा शोध त्यांनी लावलेला आहे. विषय क्रमांक 51 बघा विद्युत बल्बमध्ये विचारले कोणत्या धातूची तार वापरतात? विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे DMER वरती बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे आणि संबंधित या ठिकाणी विषयांचे बघा सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी पदाचे आपल्याकडे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.